नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे डाळीपासून 3 डाळींची रेसिपी। अगदी झटपट होते, तोंडाला चव देते। तुम्हाला जर भाजी नसली तर ही डाळ नक्की करून पहा खानदेशी पद्धतीत। त्यासाठी मी कुकरला 3 डाळी मिक्स करून वाफवून घेतलेली आहे। मसूर डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ। आता शिजवून घेतल्यामुळे पाणी आटलेलं आहे आणि आपली डाळ शिजलेली आहे। आता त्यामध्ये थोडंसं ग्लासभर पाणी घालून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपल्या डाळी थोड्या मोडल्या जातील आणि घट्टपणा येईल। आता हलवून घेतल्यानंतर व्हिडिओ पुढे संपूर्ण पहा। आपल्याला छान अशी खानदेशी पद्धतीत आमटी बनवायची आहे। नक्कीच तुम्ही ह्यासोबत भात तर 2 वेळा घ्याल, पण भाकरीसुद्धा चुरून मुरून खाल, इतकी भन्नाट रेसिपी होते। आता आपली डाळ मोडून घेतलेली आहे, 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जशी घट्ट हवे, पातळ हवे त्याप्रमाणे आपण डाळ करायची आहे। आता एक पातेलं ठेवायचं आहे, त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे। अगदी 2 चमचेभर तेल आहे, जास्त तेलसुद्धा आधी घालायचं नाही। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत फोडणीला जिरं मोहरी, आणि जिरी मोहरी घातली का थोडं आपल्याला हिंगही घालून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। हिंगाचा स्वाद अप्रतिम लागतो त्यामध्ये। झटपट अशी रेसिपी होणारी आहे। हे पहा, जिरी आणि मोहरी तडतडायला लागलेली आहे आणि हिंगसुद्धा फोडणीत घातल्यामुळे सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे। आता लसणाच्या पाकळ्या भरपूर घातलेल्या आहेत, त्यासुद्धा ठेचून घातलेल्या आहे। कढीपत्ता घातला आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसणाचा स्वाद सगळ्या डाळीला आपल्या लागणार आहे। वाटायचे काही गरज नाही लसूण। आता लसूण छान परतून लाल जरद झालेला आहे, तर आपल्याला घालायचा आहे कांदा फोडणीला। मैत्रिणींनो, मोठा एक कांदा आहे तो घातलेला आहे। हे पहा, कांदा छान परतून लाल जरद झालेला आहे। आता टोमॅटोही घालून घेऊ। टोमॅटो मऊ होस तोपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे आणि काही बेसिक मसाले आपल्याला घालायचे आहेत। डाळ शिजलेली आहे, त्यामुळे अजिबात आपल्या आमटीला वेळ लागणार नाही। अशी आमटी केली तर तुम्हाला भाजीचीही गरज लागणार नाही। आता आपला टोमॅटोही छान मऊसर झालेला आहे, तेलही सुटलेलं आहे कांदा आणि टोमॅटोला। आता आपण मसाले काय घालायचे पाहू। गरम मसाला घातलेला आहे, थोडीशी कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला आणि हळद घालायची आहे। आता चवीनुसार आपल्याला मीठही घालायचं आहे। त्यापूर्वी आपण थोडासा मसाला आपला घरगुती तोही घातलेला आहे, गरम मसाला, आणि आपल्या कांदा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याची चव अप्रतिम येते तेलात परतल्याने। चवीनुसार आता मीठ घालून घेऊ। तुमच्या मसाल्याच्या अंदाजाने घाला मीठ। मैत्रिणींनो, पहा, ही आमटी साधी सोपी आहे, पण चव अगदी भारी आहे। नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। आता आपली डाळ शिजलेली ओतून घ्यायची आहे आणि वर खाली हलवून घ्यायची आहे आणि घट्ट पातळ किती आहे ते पाहायचं आहे। जास्त घट्ट असली तर पाणी ओतून घ्या थोडंसं। ही आमटी आपल्याला 8-10 माणसांसाठी बनवायची आहे, म्हणून जास्त घट्ट आहे असं वाटतंय मला। आता मी पाणी ओतून घेणार आहे, त्याच्यामध्ये 2 ग्लासभर आपल्या कुकरच्या भांडं विसळून घेणार आहे। हे पहा, आता एवढी तुम्हाला जर पातळ वाटत असली तर अजिबात पातळ होणार नाही,
डाळीला उकळी आली का छान घट्टपणा येतो आणि तरीही छान सुटणार आहे. झाकून ठेवायची आहे आणि खळखळून अशी उकळी घ्यायची आहे. ही आमटी तुम्ही भातासोबत खा, चपातीसोबत खा, भाकरीसुद्धा चुरून तुम्ही खाऊ शकता ह्या आमटीमध्ये. आता उकळी पहा, मस्त अशी झणझणीत चमचमीत आलेली आहे, खळखळून अशी, आणि सुगंधही घरभर पसरलेला आहे डाळींचा. 3 डाळी आहेत, त्यामुळे पौष्टिक डाळी आहेत. मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ ह्या अगदी पौष्टिक असतात आणि त्यामध्ये असलेलं कॅल्शियम, प्रोटीन आपल्या शरीरासाठी भरपूर उपयोगी पडणाऱ्या डाळी आहेत. डाळ म्हटली का मोठं छोटं सगळ्यांना आवडणारा डाळ भात, आमटी भात अशी रेसिपी आहे. आता आपल्याला डबल तडकेवाली आमटी बनवायची आहे खानदेशी पद्धतीत. त्यामध्ये गरम करून घेतलेलं तेल आहे, जिरी मोहरी परत घातलेली आहे आणि 4 मिरच्या कापून घातलेल्या आहेत. आपला बेडगी मसाला आणि कोथिंबीर कापून छान तडका द्यायचा आहे त्याला. हे पहा, तडका दिल्या वरून झाकण ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर जात नाही. तडक्याचा आरोमा आपल्या आमटीला सुगंध छान सुटतो. झालेली आहे, परत एकदा उकळी घ्यायची आहे तडका दिल्या म्हणून आणि वाढून घ्यायची आहे. पहा मैत्रिणींनो, अगदी साधी सोपी रेसिपी असल्यामुळे 10 मिनिटाच्या आतमध्ये होते. फक्त कुकर लावून घ्या आणि डाळ शिजवून घ्या, म्हणजे झटपट आपली ही रेसिपी तयार होते. नक्कीच एक कमेंट कळवा, आवडली तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही आवडली तर कमेंट करायला सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. झालेली आहे आता वरण किंवा आमटी, डाळ काहीही म्हणू शकता आणि खानदेशी पद्धतीत केलेली असल्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल अशी चटकदार आमटी झालेली आहे. बाय मैत्रिणो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मला नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आणि आमटीचा छान भाताबरोबर भुरका मारा. चुरून मुरून खाल्ल्याने पोट नक्कीच भरतं आणि ताकदही तेवढीच वाढते. झालेली आहे. बाय बाय. भेटूया आता आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत डाळीचा स्वाद घ्या किंवा आमटीचा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीत.